नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि सायली यांनी पोलिसांना नागराजच्या विरोधातला पुरावा दिलाय आणि नागराजला आता खाईनली अटक झालेली आहे. इतक्या वर्षापासून अर्जुन आणि सायली ज्या गोष्टीचा तपास करत आहेत, तो तपास अखेर संपून नागराजच या सगळ्याच्या मागचा मास्टर माइंड आहे हे पोलिसांसमोर देखील सिद्ध होते. परंतु जेव्हा नागराज हा जेलमध्ये जाणार, तो काही शांत बसणारा नाहीये. नागराज आता सगळ्या गोष्टींमधून स्वतःचा काढता पाय कसा घेऊ शकतो आणि नागराज आता कोणत नवीन आयडिया वापरून जेलच्या बाहेर पडणार आहे. आणि नंतर मग जेलच्या बाहेर पडल्यानंतर देखील सायली ही तिच्या हुशार बुद्धीमुळे कशा प्रकारे आता पुन्हा नागराजला पुन्हा जेलमध्ये टाकणार आहे, आणि तेही कधीही ना बाहेर निघण्यासाठी. आणि सुमन देखील आता कशा प्रकारे नागराजच्या तिथे सगळ्यांसमोर पोलिसांसमोरच बदला घेणार आहे. चांगला चोपही ही नागराजला आता सुमन देणार आहे. नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजक तेच ठरेल. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की नागराज हा अगदी हुशार बुद्धीने सुमनला घाबरवण्यासाठी सगळा काही कबुली जबाब देऊन टाकतो की हे जे सगळं काही घडलंय ते घडलंय माझ्यामुळेच. मी या सगळ्या का मास्टरमाइंड आहे. 22 वर्षापूर्वी जे काही घडलं ते माझ्यामुळे घडलं, आणि हे करून आता मोठा धोंडाच त्याने आपल्या पायावर मारलाय. परंतु सुमन काकूने अगदी हुशारीने ते व्हिडिओ सायली आणि अर्जुन यांना दाखवण्याचे ठरवले आहे, कारण की सुमन काकूला वेडी वेडी म्हणत जो काही नागराजने तिला खचवण्याचं प्लॅनिंग केले त्यामध्ये न अडकता सुमन अगदी सायलीच्या शब्दांवर ठाम राहून ती स्वतःला आता सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा जो काही प्लॅनिंग आहे तो अगदी सक्सेसफुल ठरलाय, कारण की अर्जुनने ज्या प्रकारे ठरवलं की सुरुवातीला महिपला जेलमध्ये टाकायचं, त्यानंतर महिपच्या सोबत जी व्यक्ती आहे सामील त्या व्यक्तीलाही आपण जेलमध्ये टाकायचं. आता ती दुसरी व्यक्ती कोणती म्हणजे नागराज स्वतः, नागराज काका. मग आता त्यालाही जेलमध्ये टाकायचं. हे सगळं त्याने ठरवलेलं असतं. सुरुवातीला ती व्हिडिओ पाहिल्यानंतर अर्जुन ठरवतो की आपण हे सगळं नागराज बद्दलच बोलणं रविराज आणि प्रतिमा यांना सांगायचं, कारण की आतापर्यंत आपण खूप लपवलं, आपल्याकडे कुठलाही पुरावा नव्हता. परंतु आता नागराजच्या विरोधातला एक ठोस पुरावा आपल्याला सापडलाय. त्यामुळे आता नागराजला अजिबातच सोडायचं नाही. सायली अर्जुन असा निश्चय करतात. सुमनची देखील त्यांना अगदी योग्य अशी साथ असते. त्यामुळे आता अर्जुन हा सुरुवातीला तरी चैतन्याला कॉल करून नागराज काकांना घरी यायला सांगतो, म्हणजेच नागराज काकांच्या घरी आणायला सांगतो. कारण की पोलिसांना आता जेव्हा सगळं काही रेकॉर्ड दाखवायचा असतो, ते सगळे पुरावे हे पोलिसांना अर्जुनला दाखवायचे असतात. त्यामुळे अर्जुन सुरुवातीला चैतन्याला फोन करून सगळ्या गोष्टी, म्हणजेच जे नागराजच्या बरोबरच म्हणजेच नागराजसाठीच जे अटक वॉरंट असतं ते अटक वॉरंटच्या आता तयार करायला सांगतो. मग त्यानंतर जेव्हा अर्जुन हा पोलिसांना घरी घेऊन येतो आणि नागराज काका आता भरले, तुमचे 100 अपराध भरले असं अर्जुन त्यांना बोलून दाखवतो, तेव्हा अर्जुनला नागराज काका म्हणतात की अरे काय बोलतोस काय तू हे? अर्जुन सायली, अर्जुन तुम्ही काय करताय, म्हणजे पोलीस इथे कशाला आलेत असं नागराज अगदी साळसूतपणाने विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की का नागराज काका, तुला माहिती नाहीये का खरं तर मला तुला काका म्हणण्याची पण लाज वाटते. इतकं अगदी सेल्फिश कृत्य केलं आहेस तू. तेव्हा नागराजला राग येतो. तो म्हणतो की अर्जुन अरे काय बोलतोस काय तू हे? तेव्हा रविराज विचारतो की अर्जुन काय झाले? तेव्हा अर्जुन म्हणतो की सिनियर, तुला ऐकून घ्यायचं होतं ना की 22 वर्षापूर्वी तुझ्या आणि प्रतिमाहत्याचा म्हणजेच तुझ्या फॅमिलीचा अपघात कोणी घडवून आणला होता ते हा बघ, त्यामागचा मास्टरमाइंड तुझ्या समोर उभा आहे. तेव्हा नागराजकडे तो बघतो आणि विचारतो की नागराज तू? तेव्हा नागराज म्हणतो की दादा, अरे हे शक्य तरी आहे का? अर्जुन अरे काय बोलतोयस तू हे? म्हणजे मला तू उगीचच यामध्ये
विलन का ठरवतोयस? मी काहीही केलेलं नाही. अरे अर्जुन, तू उगीचच काही बोलू नकोस रे. मी बघ ना इथे किती काळजीमध्ये आहे सुमन. तिचीही तब्येत ठीक नाहीये. आणि त्यामध्ये हे सगळं आता अर्जुन म्हणतो की 1 मिनिट नागराज, तुझं तोंड बंद ठेवायचं. तू अजिबातच सुमन काकूच नाव तुझ्या तोंडातून काढायचं नाही, समजलं सुमन काकू समोर. तू जे काही बोललायस ना ते सगळं आम्हाला कळलंय. तेव्हा मग नागराज म्हणतो की अरे अर्जुन, तू काय सगळं काही बोलतोयस? मी तुला काही सांगेल आणि तू बोलशील म्हणजेच तुला कसं काय विश्वास? आणि याच्याबद्दल पुरावा तरी काय आहे? अगं तुला माहिती आहे ना काय झालंय सायली? सुमनवर परिणाम झालाय. ती काही बडबडते, अक्षरशः काही बोलती. उद्या जाऊन ती असं म्हणेल की मी खून केला आहे कोणाचा तरी. त्याला तुम्ही खरं म्हणणार आहात का सांगा मला? आता रविराज मात्र त्याच्याकडे बघतच राहतो, कारण नागराजच्या प्रत्येक गोष्टीवरती रविराजने आजपर्यंत डोळे झाकून विश्वास ठेवलाय. परंतु आज मात्र नागराजने सगळ्या निर्लज्जपणाची अगदी हद्दच पार करून टाकली. अर्जुन म्हणतो की आहे सगळा पुरावा आहे. आम्हाला माहीत होतं नागराज काका, पुरावा नसल्याशिवाय तू काहीहीच बोलणार नाहीस. त्यामुळे आम्हाला हे सगळं बघावं लागतंय, समजलं? त्यामुळे आता अर्जुन बोलतो की ठीक आहे, मी आता तुला पुरावाच दाखवतो. तेव्हा अर्जुन हा तो मोबाईल मधला जो काही व्हिडिओ हा सुमनने शूट करून ठेवलेला असतो, तो व्हिडिओ आता त्याला म्हणजेच अर्जुन हा सगळ्यांना दाखवतो, पोलिसांनाही दाखवतो. आता मात्र रविराजला खूप राग येतो. रविराज म्हणतो की हे काय आता नागराज, आतापर्यंत तू म्हणत होतास की सगळं काही खोट आहे, मग आता हा जो काही व्हिडिओ शूट झालाय तोही खोटा आहे असं म्हणायचंय का तुला? तेव्हा मग आता तो जाऊन नागराजची कॉलरच धरतो आणि म्हणतो की नागराज, आजपर्यंत तू जे काही वागलास त्यावरून मी तुला प्रत्येक वेळेला माफ करत आलोय. तुझ्या प्रत्येक चुका मी पोटात घातल्यात, पण आज मात्र तू. तेव्हा नागराज घाबरतो आणि म्हणतो की दादा दादा प्लीज, कारण की रविराजचा हा जो काही संताप असतो इतका तीव्र असतो. रविराजचे डोळे अगदी रागाने लालबुंद झालेले असतात. तेव्हा नागराजला तो म्हणतो की तुला लाज नाही वाटली हे सगळं करताना? अरे नागराज, हे सगळं करताना जरा तरी विचार करायचा होतास की पुढे काय होऊ शकतं काय नाही. अरे तू स्वतःच्या भावाला संपवायला निघालास, तेही या प्रॉपर्टी वरून. तुला जराही काही वाटलं नाही का या प्रॉपर्टी वरून तुम्हाला आणि प्रतिमाला, आमची फॅमिली संपवत होता? जर तुला एखाद्या या संपत्तीची एवढीच हाव होती तर तू मला सांगायचं होतस, मी तुला सगळं काही दिलं हसतसं दिलं असतं. कारण माझा लहान भाऊ आहेस तू, कारण माझ्यानंतर हे सगळं तुझंच येणार आहे. मग तरीही इतकी हाव का सांग मला? अरे आई वडिलांनी इतकं आनंदीपणाने माझ्याकडे तुझी जबाबदारी सोपवली. आई वडील गेल्यानंतर तू एकटा पोरका झाला होतास, त्यामुळे मी तुला सांभाळत होतो. पण तू मात्र मला संपवायला निघालास. तेव्हा आता सुमन त्याच्याकडे बघतच असते. मग नागराज म्हणतो की सुमन, हे काय केलंस तू? अगं तुला कळतं का? तू 2 भावांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मात्र रविराज आता आणखी चिडतो आणि म्हणतो की 1 मिनिट, सुमनला काहीही बोलायचं नाही. ती बिचारी सगळं जे काही करते ना ते योग्य करते. आणि मला माहिती आहे की अर्जुन, साहिली हे कधीही योग्य व्यक्तीची साथ देणार, तुझ्यासारख्या घाणड्या माणसाची नाही. त्यामुळे आता पोलीस अटक वॉरंट घेऊन आलेले असतात. नागराज किल्लेदार, यू आर अंडर अरेस्ट. तेव्हा नागराजला आता अटक केली जाते आणि त्याला तिथे जेलमध्ये टाकलं जातं. आता जेलमध्ये टाकल्यानंतर सायली आणि अर्जुन यांचा पहिला तर मिशन सक्सेसफुल झालेलं असतं की नागराजला आता गजाड केलं. म्हणजे या सगळ्याच्या मागे नागराजचा हात होता हे तर आता सिद्ध झालं आहे. त्यामुळे नागराजला आता अटक केल्यानंतर त्याला कळत नसतं की आता मी काय करू. जर मी इथे अडकून राहिलो तर मात्र माझं काही होऊ शकत नाही. महिप्त सोबतच मला पण असे तुरुंगातच दिवस काढावे लागतील. म्हणूनच आता नागराज ठरवतो की असं काहीतरी केलं पाहिजे ना, की आपली निर्दोष सुटका झाली पाहिजे. नागराज राज डोक आता जेलमध्येही
शांत नसतं इतकं थग होऊन देखील जेलमध्येही त्याच्या डोक्यामध्ये काही ना काही तरी कुरघोडी शिस्तच असतात. त्यावेळेला समोर जो हवालदार असतो त्याला तो असं करून समोर बोलवतो आणि त्याला बोलवून म्हणतो की हे बघ, हे घे पैसे. आता नागराज हा त्याच्याकडे काही पैसे देतो आणि म्हणतो की एक काम कर, मला जरा तुझा फोन दे, मी पटकन फोनवर बोलून घेतो. त्यावेळेला आता तो म्हणतो की हे घ्या साहेब, लवकर घ्या, नाही तर जर सरांनी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. म्हणूनच आता जो माणूस असतो तो पटकन त्याला फोन देतो आणि त्याच्या कोणी येते की नाही त्याकडे लक्ष ठेवत असतो. आता नागराज प्रियाला फोन लावतो आणि प्रियाला हे सगळं सांगायला सुरुवात करतो. हा प्रिया म्हणते की काका, हे मी काय ऐकते, तुम्ही जेलमध्ये गेलायत म्हणजे तसं मला आता घरात कळालं सगळं काय प्रकार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट राहू नका. बघितलं त्या सुमन काकू केवढी तुम्हाला ती महागात पडली, म्हणजे तिने हे सगळं करून तुम्हाला अडकवलं, बरोबर ना. तेव्हा आता नागराज म्हणतो की हे बघ, आता जास्त शानपान करू नको. प्रिया म्हणते की हा फोन कोणाचा फोन आहे, तुम्ही तर आता जेलमध्ये आहात ना. मग तेव्हा प्रिया म्हणते की काय झालंय काय नक्की. त्यावर आता नागराज म्हणतो की हा फोन आता इग्नोर कर, म्हणजेच हा नंबर इग्नोर कर. पण मी तुला काय सांगतो ते ऐक. इथे जेलमधल्या एका हवालदाराकडून मी फोन घेतलाय, पटापट मी काय सांगतो ते ऐकून घे. हे बघ, आता एक काम करायचं, तुला माझी बावळट बायको सुमन आहे ना, ती तिच्याकडून तिच्या मोबाईलमध्ये ना एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुला डिलीट करायचा आहे. तो व्हिडिओ जाऊन बघ कशाही प्रकारे घरात शिर. पण तिच्या मोबाईल मधला जो व्हिडिओ आहे ना, तो एकमेव पुरावा आहे माझ्या विरोधातला. त्यामुळे तो व्हिडिओ आता तुला डिलीट करायचा आहे, समजलं. तर काही सांगू नको. जर हे काम तुला जमलं नाही तर मात्र मी माझ्या या सगळ्या गुन्ह्यांबरोबर तुझ्याही गुन्ह्याची कबुली देईन. म्हणजे मी तुला खोटी तन्वी म्हणून किल्लेदारांच्या घरात नेलं, दादाच्या घरी हे देखील सांगेन. आता मात्र प्रियाला ते परवडणार नसतं. ती म्हणते की राहू द्या काका, का मी बघते काय करायचं. प्रत्येक वेळेला ती धमकी देऊ नका, माती तुम्ही खायची आणि भोगायचं मी काय, असं म्हणून ती आता फोन ठेवते आणि व्हिडिओ डिलीट करते असंही आश्वासन त्याला देते. नंतर मग नागराज म्हणतो की पुढे मी बघेन तुला कसं कॉल करायचं, तू इथे काही कॉल करू नकोस. तेव्हा मग मुद्दामच प्रिया आता नाटक करत जरा सुमनची काळजी असल्यासारखं तिला दाखवायचं असतं, म्हणून ती सगळ्यांना सांगत असते घरात की मला ना जरा सुमन काकूकडे जायचं, म्हणजेच मला आई बाबांच्या घरी जायचे. तेव्हा कल्पना विचारते की कशासाठी, काय झालं. तेव्हा ती म्हणते की ऍक्च्युली त्याचं काय आहे ना, की मला माझ्या सुमन काकूला भेटायचे. मला कळलंय की नागराज काकाने काय केले, इतका विचित्र प्रकार घडवलाय ना, म्हणजे आई बाबा आणि माझा अपघात घडवण्याचं हे सगळं काम आहे ते नागराज काकानेच केले. हे ऐकून मला फार विचित्र वाटते. मला माझ्या घरी जावंच लागेल, असं सगळ्यांना इमोशनल ब्लॅकमेल करून प्रिया तिथून निघालेली असते. आता प्रिया ही किल्लेदारांच्या घरी जाते. प्रतिमाला समोर बघूनच मुद्दाम ती रडण्याच नाटक करते की आई, हे सगळं काय झालं, म्हणजे आजपर्यंत मी ज्याला काका समजत होते तो खरंच पाठीतून वार करणारा निघाला. आपल्या काकानेच आपला अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न करला. मला खरंच याचा खूप त्रास होतोय. आता रविराज मात्र गप्प बसून असतो, कारण की प्रियाशी त्याला काहीच बोलण्याची इच्छाच होत नसते. त्यामुळे नंतर मग सुमन काकू समोर असते. आता सुमनला समोर बघितल्यानंतर प्रिया तिच्याकडे जायला लागते आणि मुद्दामच तिला सुमनचा फोन घ्यायचा असतो आणि व्हिडिओ डिलीट करायची असते. म्हणूनच ती सुमनकडे जाते आणि म्हणते की थांब सुमन काकू, माझ्यासोबत येतेस का, तुझ्या रूममध्ये बसूया आपण, म्हणजे तुझी तब्येत तर ठीक आहे ना, इथे तू बसणं योग्य वाटत नाहीये, चल बरं. मग ती तिला आता घेऊन जाते आणि प्रतिमाला म्हणते की तुम्ही थांब आई, तू थांब, मी सुमन काकूशी एकटी खोलीत बोलते. त्या बिचारीच तीच दुःख आपल्यापेक्षा जास्त मोठे नाही, म्हणजे आपण तरी एकत्र आहोत, पण तिने मात्र
तिच्या नव्याला आता कायमच गमावल्यासारखं झालंय असं म्हणून आता सुमनला ती सगळं काही विचारत असते. म्हणजे नक्की काय झालं, तू त्याचा गुन्हा कसा उघड केलास, हे वगैरे सगळं खोदून खोदून ती तिला आता विचारत असते. आणि मग तिला विचारत असताना सुमन देखील तिला आता सांगते की मला ना खरंच या गोष्टीच खूप वाईट वाटते की ह्यांनी हे सगळं केले. यांनी ना स्वतःहून या अपघाताची कबुली दिली. म्हणजे 22 वर्षापूर्वी जो काही ॲक्सिडेंट घडवून आणला तो यांनीच आणला अशी स्वतःहून त्यांनी माझ्या समोर कबुली दिली आहे. आता मात्र प्रिया गप्प बसत नाही. प्रिया म्हणते की अच्छा, म्हणजे तिथे बाजूला जो काही खोटो ठेवलाय ना, त्या खोटो आणि त्या मोबाईलबद्दलच कदाचित नागराज काका मगाशी बोलत होता फोनवर. आता सुमनला बिचारीला माहीत नसतं की या सगळ्यामध्ये प्रिया देखील या नागराजला सामील असेल. म्हणूनच आता ती विचार करते की आता मी जाते आणि या सगळ्या गोष्टी बघते. मग सुमन काकूला मुद्दामच प्रिया बोलून दाखवते की मला जरा एक गोष्ट सांगतेस का काकू, म्हणजे तुझी तब्येत तर ठीक आहे ना. तेव्हा ती म्हणते की हो, मी ठणठणीत आहे अगदी. आणि मग प्लीज मला तू जरा तुझ्या हातची नेहमीची कॉफी बनवून देशील का, असं म्हणून ती तिला मुद्दामच किचनमध्ये पाठवते. आणि नंतर तो मोबाईल मधला व्हिडिओ मात्र प्रिया डिलीट करूनच टाकते. फायनली सगळा पुरावा आता रियाने मिठवलेला असतो. त्यानंतर नागराजची जेव्हा कोर्टात सुनावणी असते, म्हणजेच त्याच्या केसबद्दल 22 वर्षापूर्वीच्या अपघाताबद्दल, तेव्हा मात्र नागराज समोर येताच महिप्त त्याच्याकडे बघायला लागतो की नागराजला शेवटी या सुभेदाराने पकडलाच. किती काही करून हा मला अडकवण्याचा आणि माझ्या साक्षीला अडकवण्याचा प्रयत्न करत होता, पण स्वतः अडकला गेलाच. खरं तर महिप्तला याचा खूपच आनंद झालेला असतो. नंतर मग जेलमध्ये आता महिप्तला बघतच नागराज म्हणतो तिथे कोर्टात की मला सांगा याबद्दलचा पुरावा काय आहे. तेव्हा आता पुरावा म्हणून हा सुमनचा फोन दाखवण्यात येत असतो. तेव्हा सुमनच्या फोनमधला तो व्हिडिओ डिलीटही झालेला असतो. आता तो व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे मोठा प्रश्न. तेव्हा आता जज साहेब म्हणतात की अर्जुन सुभेदार, हा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही दाखवलात, परंतु हा व्हिडिओ तर अगदी बंद झालेला. म्हणजे असा व्हिडिओच नाही कोणत्या प्रकारचा. जर या माणसाने काही केलंय असा व्हिडिओ कबुलीचा बाबीचा तुमच्याकडे होता तर तो गेला कुठे. तेव्हा अर्जुन पुन्हा एकदा तो फोनमध्ये व्हिडिओ शोधू लागतो. 1 मिनिट माय लॉर्ड, मला प्लीज वेळ द्या. आता अर्जुन फोनमध्ये तो व्हिडिओ शोधायला लागतो, परंतु तो व्हिडिओच आता गायब झालेला असतो. त्यामुळे अर्जुन आता खूपच जास्त चिडतोत. याच्या लक्षात येत की नक्की काहीतरी गडबड आहे, पण तो व्हिडिओ डिलीट तरी कोणी केला असेल हा प्रश्न आता त्याला पडलेला असतो. मग आता नागराज म्हणतो की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, आणि मी तुम्हाला एक खरंच सांगतो की जर माझ्याबद्दलचा माझ्या विरोधातला कोणताही पुरावा जर तुमच्याकडे नाही तर तुम्ही मला कशावरून अटक करताय. तेव्हा आता सगळ्यांसमोर जेव्हा नागराज रडत रडत हा प्रश्न विचारतो तेव्हा मात्र सगळेजण त्याच्याकडे बघतच बसतात. आता इथे नागराजची जेलमधून सुटका केली जात असते. पुराव्याअभावी नागराज किल्लेदार याची सुटका होत आहे आणि जामीन मिळत आहे असं सांगून आता नागराज हा बाहेर पडत असतो. तेवढ्यातच तो बाहेर पडत असताना अर्जुन त्याला जोरात लाथ मारतो आणि म्हणतो की तुला काय वाटतंय की तू लवकर सुटशील? अजिबात नाही. तुझे सुटण्याचे दिवस आता संपले नागराज, कारण की तुला अडकवण्यासाठी आता आम्ही आणखी नवीन एक युक्ती योजली आहे. तेव्हा मग सायली आणि सुमन दोघी जणही समोर येतात. त्यांच्याबरोबर प्रतिमा देखील असते. आता सायली ही इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की साहेब, आपला जो काही पुरावा होता तर हा पुरावा तर या माणसांनी नष्ट केला, परंतु तो कसा केला तेही आपल्याला माहीत नाही. लवकरच त्या गोष्टी आपल्याला समजतील. पण मला एक गोष्ट नक्की रिअलाईज झाली आहे की जरीही या 22 वर्षाच्या अपघातामधून हा माणूस सुटला असला ना, तरीही आता एक गोष्ट मला क्लिअर करायची की गेले काही दिवस सुमन किल्लेदार यांच्यावरती, म्हणजे स्वतःच्या बायकोवरती हा माणूस अत्याचार करत होता
आणि तिला बांधून ठेवल होत किडनप केलं होतं, हे सगळा जबाब आता सुमन किल्लेदार स्वतः देणार आहे. त्यामुळे या माणसाला त्याच्या अंतर्गत तरी शिक्षा झाली पाहिजे. तेव्हा नागराज आता पुन्हा तोंड रागानेच सुमनकडे बघतो आणि म्हणतो की सुमन काय बोलतेस तू? मी तुला किडनप केलं होतं का? अगं सांग या सायलीला, तुला किडनप केलं होतं त्या महिप्तने, आणि मग माझं नाव मध्ये का? तेव्हा आता सुमन मात्र पूर्णपणे व्यवस्थितपणे त्याच्याशी बोलते. तुम्हाला काय वाटलं? मूर्खपणाच लक्षण आहे नुसतं. तुम्हीच मला किडनप केलं होतं आणि मला आणि महिप्तला दोघांनाही तुम्ही किडनप केलं होतं. हे सगळं आता इथे ती समोरून बोलून दाखवते आणि त्याचमुळे मुद्दामच मग आता हा प्रश्न नागराज उपस्थित करतो पोलिसांसमोर की साहेब माझी बायको, तिच्या मेंदूवर परिणाम झालाय खरं, तर ती काहीही बडबडते हे सिद्ध झालं आहे आणि स्वतः डॉक्टर येऊन तिला चेक करून गेलेत. त्यामुळे ती म्हणजेच तिच्या मेंदूवर परिणाम आहे. तिच्या कोणत्याही स्टेटमेंटवर आपल्याला विश्वास ठेवता येणार नाही. अर्जुन म्हणतो की केली, आम्ही त्याचीही व्यवस्था केली. आम्हाला माहीत आहे की तुझ्यासारखा नालायक माणूस हा हे सगळं बोलून सुमन काकूच बोलणं फेटाळणार म्हणून आता ज्या डॉक्टर श्रद्धा असतात त्यांची असिस्टंट डॉक्टर म्हणजेच अर्जुन आणि सायलीने आपल्या सुमन काकूसाठी जी डॉक्टर खोट बोलून बोलावलेली असते ते डॉक्टर समोर येते आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की साहेब जे काही आता हे बोललेत अर्जुन सायली ते खरं आहे. म्हणजेच सुमन किल्लेदार या अगदी मेंटली स्टेबल आहेत. फक्त या माणसाच नागराज किल्लेदारच हे सगळं जे काही कट्टकारस्थान आहे ते बाहेर काढण्यासाठी त्यांनी हे प्लॅनिंग केलं होतं. म्हणजे सुमन किल्लेदार हे अगदी योग्य आहेत आणि तसं सर्टिफिकेटही मी तुम्हाला देऊ शकते. आता मात्र सुमनची कंप्लेंट इथे ग्राह्य धरली जाते. मग साहिली म्हणते की इन्स्पेक्टर साहेब या नागराज किल्लेदारच्या विरोधात आता तुम्ही FIR नोंदवाच, कारण की सुमन किल्लेदार यांचा मानसिक आणि शारीरिक छळ दोन्हीही केलाय आणि या माणसाने त्यांना इतके दिवस डांबूनही ठेवले होते आणि त्याप्रमाणे महिप्त चिकरेला देखील किडनप याच माणसाने केलं. त्यामुळे आता नागराजची वाट लागली आहे, कारण की त्याला आता तिला वेळ ठरवून जे काही आहे ते गुन्हे लपवायला मिळत असतात. परंतु जेव्हा सुमनने हे या आरोपाखाली तोपर्यंत पुढच्या म्हणजेच 22 वर्षापूर्वीच्या गुन्ह्याची त्यालाही नोंद घेता येईल आणि नागराच्या विरोधात पुरावे सादर करता येतील. आता नेमकं पुढे काय घडणार? नागराजच पुढचं पाऊल आता काय असणार? प्रिया बाहेर असल्यावर नेमकं काय करणार आहे? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.